भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर, भंडारा आणि तुमसर शहरात तसेच आदल्या रात्री नागपुरातील यशोदानगर, बर्डी आणि मौदा या ठिकाणी एकापाठोपाठ 32 दुकाने फोडून चोरी करणाऱ्या 7 जणांच्या टोळीचा छडा लावण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे। या टोळीतील 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यातील 4 विधिसंघर्षग्रस्त आहेत तर 2 फरार आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती देऊन टोळीचे कारनामे सांगितले। या टोळीविरुद्ध ठिकठिकाणी दाखल झालेल्या प्रकरणात सुमारे 1,50,000पेक्षा अधिक रकमेच्या चोरीची नोंद असून आजपर्यंत पोलिसांनी 69,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। एका दुचाकीसह दुकान फोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा समावेश आहे। अटकेतील आरोपीमध्ये आंबेडकर नगर, वाडी, नागपूर येथील सम्यक उत्तम वाटोडे 18 याचा समावेश असून अन्य 4 विधिसंघर्ष बालकांनाही त्याच परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे। तर फरार झालेल्यांमध्ये संतोष उर्फ कालू नागदेवे व चिंटू विके या दोघांचा समावेश आहे। किधर देखना बोलो सर, काय सांगाल भंडारामध्ये चोरीच्या घटना झाल्या त्यामध्ये आरोपी मिळाले, काय नेमके घटनाक्रम होते? भंडारामध्ये 8 तारीख आणि 9 तारीखला असा जवाहरनगर पोलीस स्टेशन, भंडारा पोलीस स्टेशन, तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत काही ठिकाणी चोरांचा एक गँग आला होता। त्यांनी काही दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी चोरी केली। यावर भंडारा पोलीसची लोकल क्राईम ब्रांच, जवाहरनगर पोलीस स्टेशन, भंडारा पोलीस स्टेशन आणि तुमसर पोलीस स्टेशनची मिळून 5 अधिकारी आणि 40 कर्मचारीची टीम, 5 ते 6 टीम याच्यामध्ये सामील होती आणि नागपूर सिटी पोलीसची वाडी पोलीस स्टेशनची DBची टीमनी मिळून हा आरोपी 12 तासात निष्पन्न केले आणि 24 तासाच्या आत यांना अरेस्टसुद्धा केलेले। हा 7 लोकांचा एक गँग होता, ज्याच्यामध्ये जास्त लोक नागपूर शहराचे आहे। 7 पैकी 5 लोकांना आम्ही अटक केलेली आहे। 5 पैकी 4 लोक जे आहे ते विधिसंघर्ष बालक आहे, यांना ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टनुसार यांच्यावर कारवाई करतो आणि सुमारास 79,000चा जे मुद्देमाल आहे तो मुद्देमाल आम्ही आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।